सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आडसूळ येथील ग्रामपंचायतला वारंवार निवेदन देऊनही घराशेजारी सांडपाण्याची विल्हेवाट लागत नसल्याने त्रस्त झालेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त युवकाने 3 सप्टेंबर रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला पोलिसांच्या सतर्कतेने हा अनर्थ टळलाय। आडसूळ येथील आठवडी बाजार परिसरात राहणारा आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असलेला विलास रायबोले याच्या घराशेजारी शौचालयाचं सांडपाणी साचलंय, त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झालं असल्याने त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। आठवडी बाजार परिसराला जायला धड रस्ते आहेत ना सांडपाणी झाल्या नाल्या आहेत। गेल्या किती दिवसांपासून रस्ते आणि सांडपाण्याबाबत ग्रामपंचायतला निवेदन दिलं, परंतु काही उपयोग होत नसल्याने गटविकास अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलं तरीही काही उपयोग होत नसल्याने अखेर दुर्धर आजारग्रस्त असून सुद्धा विलास रायबोले त्रास सहन करण्यापेक्षा आत्मदान करण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे 3 सप्टेंबर रोजी आठवडी बाजारात अंगावर पेट्रोल ओतले। तेवढ्यात त्याला पोलीस स्टेशनचे बीट जमादार श्याम बेंद्रे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। याआधी सुद्धा येथील गौरव अरबट या युवकाने रस्ते आणि सांडपाण्याबाबत टॉवरवर चढून आंदोलन केलं होतं, त्यामुळे आडसूळ येथील ग्रामपंचायतीचा गलथान कारभार नागरिकांच्या जीवावर उठतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे, अकोला। वारंवार ग्रामपंचायतीचा पत्रव्यवहार करून तिथून झाल्यानंतर पंचायत समिती EDO मॅडम यांना वारंवार पत्राद्वारे कळवण्यात आलं असून तरी कुठल्याही कामाची काम न होत नसल्यास मानसिक छळ आणि मानसिक त्रास देण्यात येत आहे। तरीही मी आत्मदहन करण्याचा इशारा 1 तारखेपर्यंत काम झाल्यास मी वापस घेईल आणि 1 तारखेपर्यंत काम न झाल्यास मी आत्मदहन करणार आहे। याचं प्रत्युत्तर मी वेळोवेळी कळवलेलं आहे। याच्यानंतरही कुठल्याही रस्त्यानं न जाता न येता कुठेही जाता येत नाही आणि कुण्या शाळेच्या लेकराला जाता येत नाही। मी एक आजारग्रस्त माणूस असल्यामुळे मला याची सर्वात मोठा त्रास होत आहे आणि ग्रामसेवक मॅडम हे वारंवार देवानंद नागडे सरपंच हे वारंवार प्रेशर टाकत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.